जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 डेज चॅलेंज मध्ये। आज आहे आपला डे 16 ऑफ आवर सिरीज वीक टू जॅक। ॲज पर आवर रुटीन जॉईंट रोटेशन्स घेतले आणि केले सपाटे, डिप्स आणि पुलअप्स। आज आहे माझा लेग डे, तर लाईक एव्हरी टाइम फर्स्ट सेट घेतला 40 किलोचा, 40 किलो झालेत कम्प्लीट। आता लावतो 60 किलो आणि 60 किलोचे गेले मला 10 रेपिटेशन्स। एक आठवण तर बनवलेली आहे मी 25 किलो मारायची, तर इथं आता मी 80 kg मारणार आहे लेग साठी, तर ही सुद्धा एक आठवण बनवायची आहे मला। हा दुसरा सेट आहे माझा 80 kgचा। पहिल्या सेटच्या वेळेस रेकॉर्डिंग बंद झाली होती आणि त्यावेळेस मला गेलंही नव्हतं। दीदी म्हणली कोणाचा तरी सपोर्ट घे, मी म्हणलं या वेटसाठी सपोर्ट, यासाठी सपोर्ट घेतलं तर माझा इगो हर्ट होईल। मग मी बारचं वेट मोजत नाही, कारण प्रत्येक जिम मध्ये वेट वेगळं असतं बारचं, काही मध्ये 20 असतं, काही मध्ये 17.5 असतं। तर क्वचित माझ्यासारखी लोक आहेत जी बारचं वेट मोजत नाहीत, तर चला करूयात सुरुवात। 80 kgचा एक रेप गेला मला, पण आनंद आहे की खूप दिवसांनी मी माझं हेवी वेट परत मारतोय। दुसऱ्या रेपिटेशनला मी डायरेक्ट खाली बसलो, पण माझ्या चेहऱ्यावर आनंद बघा, फक्त तो एक रेप मारल्याचा। मग गेले का नाही ह्याची शिक्षा म्हणून मी स्वतःला 10 किलोनी 15 रेपिटेशन मारले, पूर्ण मसल फटीक झालेला तरी। पहिला सेट जेव्हा गेलो नव्हतं तेव्हा असला रडकुंडीला आलतो, पण आपला इगो आहे ना, तो सॅटिस्फाय करायला मी दुसरा सेट घेतला आणि तेव्हा मला एक रेप गेला। शिस्त लावून घेणं खूप गरजेचं आहे। मी स्वतःला गेले नाही म्हणून शिक्षा देतोय, कोणी नसताना स्वतःला शिस्त लावून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती धमक तुमच्यात पाहिजे। मग लगेच आलो लेग प्रेस मारायला, त्याचे घेतले मी 3 सेट। हा आहे माझा लास्ट सेट। 25, 20, 15, 10 अशा 4 प्लेट आहेत। ते तुम्ही कॅल्क्युलेट करून कमेंट करा किती। तुम्हाला माहिती आहे आपल्याला मोजमाप करायची सवय नाही। त्यानंतर आलो लेग एक्सटेन्शन मारायला। लेग प्रेस मध्ये मसल फुटिक आणि लेग एक्सटेन्शन मध्ये प्रॉपर पंप, एक नंबर वर्कआउट आहेत दोन्ही। मग तीच मशीन सेट करून घेतली, तिच्यावर लेग कर्ल्स। मग हॅक स्क्वॉटच्या मशीनवर परत थोडे स्क्वॉट्स घेतले। ती डोक्याला तार बसल्याशिवाय ना आम्ही वर्कआउट करणाऱ्यांचं डोकं शांत होत नाही। मग जे मारायला आलो होतो ते मारले। स्टँडिंग काफ रेझिस्टचे 3 सेट घेतले आणि निघालो पुढच्या वर्कआउट कडे। हे लक्षात ठेवा की मी वर्कआउटच्या नंतर वॉटर ब्रेक घेतो म्हणजे घेतो, जरी रेकॉर्डिंग करत नसलो तरी। मग घेतले सीटेड काफ रेस आणि निघालो पुढच्या वर्कआउट कडे। त्यानंतर घेणार आहे मी सुमो स्क्वॉट्स, त्याचे सुद्धा 3 सेट घेतले। हा आहे प्रॉपर फॉर्म सुमो स्क्वॉट्सचा। याच्यानंतरचा वर्कआउट आहे माझा हिप थ्रस्ट, त्याचा लागूयात तो वर्कआउट। गावाला आल्यापासून दीदी खूप कोऑपरेट करते, तिला म्हणलं या साईडला जमत नाहीये, मी या साईडला मारतो, अँगल सेट करून दे। तिने सुद्धा लगेच केला अँगल सेट आणि मग मी घेतले हिप थ्रस्टचे 3 सेट। चुकीचाच केला अँगल सेट, पण काय हरकत नाही, आपलीच बहीण आहे म्हणून सोडून द्यायचं। हा ब्लॉग तिच्यापर्यंत गेले मार खाणार आहे मी। मग तिने अँगल परत सेट केला, पण तोपर्यंत माझे हिप थ्रस्ट झाले होते, म्हणून म्हणतात वुमन। आता तर 100% मार खाणार आहे मी। त्यानंतर केला वर्कआउट एंड आणि घेतले आपले स्ट्रेचिंग्स। मग मित्रांनो, आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला। भेटूया अशाच एका पुढच्या मिनी व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।